हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज इथे मी उन्हाळी वाळवणातील भरलेली मिरची करणार आहे। वर्षभर टिकणारी आणि चवीला अप्रतिम अशी ही मिरची लागणार आहे। भाकरी बरोबर, वरण भाताबरोबर, आमटी असेल तर त्याच्याबरोबर खूप छान आणि टेस्टी लागते। तर कसं करायचं आहे साध्या सोप्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत। चला तर आपण पुढे सुरुवात करूया। आज आपण इथे वाळवणातल्या मिरच्या बघणार आहोत। भरलेल्या मिरच्या कशा करायच्या आहेत त्या बघणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिले काय करायचं आहे, मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। आता हे मी मिरच्याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता कुठेच पाणी नाहीये, पूर्ण सुक्या करून घेतलेल्या आहेत। कट करायचे, कट कशा पद्धतीने करायचे ते बघूयात। आपल्याला पूर्ण 2 भाग करायचे नाहीयेत मिरचीचे। इथे बघा, अशा पद्धतीने आपल्याला मिरची कट करायची, एकाच बाजूने कट करायची की ज्याच्यामध्ये आपण मसाला भरू शकतो। आता अशा पद्धतीने ना मी सर्व मिरच्या कट करून घेणार आहे। हलक्या हाताने वरतून कट मारायचे। जे सुरीचा टोक आहे ना ते फक्त टोक त्यात दाबायचं आहे। पूर्ण जर तुम्ही असं फिरवलात ना तर मिरची दोन्ही बाजूनी कट होणार आहे। एकदम आपण वरतूनच कट करायचे आहे। अशा पद्धतीने आता मी सर्व मिरच्या आहेत ना त्या कट करून घेणार आहे। बघा, आपण सर्व मिरच्या अशा चिरून घेतलेल्या आहेत। सर्व एकत्र चिरून घेतल्या। त्यानंतर इथे काही मसाले घेतलेले आहेत। हिंग घेतलेला 1 चमचा, 2 चमचा इथे मी मीठ घेतलेला आहे, 1 मोठा चमचा इथे मी धणे जिरे मिक्स पावडर आहे, हळद घेतलेली आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊयात। सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित। हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर ना इथे आपण ह्याच्यामध्ये मिरची मध्ये असं टाकून घ्यायचं। इथे बघा, असं व्यवस्थित भरून घ्यायचे। दिसतंय अशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये भरून घेणार आहोत आणि हे पॅक करायचे आणि साईडला ठेवून द्यायचे। अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्या भरून घेणार आहोत। एकदा अशा पद्धतीने मिरची नक्की करून बघा। तुम्हाला स्वतःला आणि घरातल्यांना सगळ्यांना सुद्धा खूप आवडणार आहेत आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायची फरमाईश येणार आहे। इथे बघा, मस्त आपण सर्व मिरच्या भरून घेतलेल्या आहेत। बघू शकता आपण अशा पद्धतीने सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे। आता हे एका सुपामध्ये किंवा ताटामध्ये असं रुंद करून एक एक लावून आपण ते वाळून घेणार आहोत। कडक उन्हाची गरज नाहीये, थोडंफार गॅलरीत ऊन येतो तिथे किंवा मग पंख्याखाली आपण हे पूर्ण सुकून घेणार आहोत। तर चला आपण हे सुकायला ठेवूया। दिवसभर पंख्याखाली सुकून घेतल्यानंतर इथे बघा 3 दिवस झालेले आहेत। त्यानंतर गॅलरीमध्ये 4 वाजता माझ्याकडे ऊन येतं, त्या उन्हामध्ये मी 10 ते 15 मिनिटं फक्त ठेवते। किती मस्त सुकलेले आहेत मिरच्या बघू शकताय तुम्ही। खूप मस्त, अजिबात कडक उन्हाची गरज नाहीये। घरामध्ये सुद्धा झटपट आणि खूप छान पद्धतीने सुकल्या जातात। 4 दिवसामध्ये आपल्या मिरच्या किती मस्त सुकलेल्या आहेत, दिसतंय तुम्हाला। छान अशा कडकडीत वाळलेल्या आहेत, घरामध्ये सुद्धा छान सुकल्या जातात। तेल गरम करून घेतले, त्याच्यामध्ये टाकून आपण तळून घेऊया। खूप मस्त अशा क्रिस्पी होणार आहेत। मस्त आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत। आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते। इथे बघा, मस्त आपण तळून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकताय त्याच्यामध्ये ना सारण, मिरची फुलली ना तरी ते पडत नाहीये, तसंच त्याच्यामध्ये भरलेला राहतो आणि किती मस्त खुसखुशीत झालेली आहे। मला आवाजावरूनच कळतंय। मसाला सुद्धा किती छान आतमध्ये आहे, खूप टेस्टी लागते। तर नक्की बनवा आणि सांगा कसे झाले ते। आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।